समटाईम मला असं सुसायडल थॉट्स पण येऊन गेले. आणि लॉकडाऊन आल्यामुळे माझं 2 दिवसाच्या शूटनंतर अख्खी फिल्म परत कोलॅप्स झाली. आई 2013 मध्ये एक्सपायर झाली. त्यानंतर ह्या फिल्मचं जे पहिलं शेड्यूल लागलं होतं ते 5 जानेवारीला, तर त्याच्या 31 डिसेंबरला नेमकं माझ्या बाबांची डेथ झाली. आणि ते फ्रस्ट्रेशन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं की बाबा मी इथे फिल्म राईटच्या स्क्रिप्ट्स लिहितो आहे आणि तुम्ही तिथे वरती बसून माझी स्क्रिप्ट इतकी का ब्रुटल लिहिताय. मंडे टू फ्रायडे जॉब करायचो, सॅटर्डे संडे शूट करायचो. इंडियन इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत फक्त सॅटर्डे संडे शूट करून जी फिल्म बनली असेल तर पहिली फिल्म असेल ती प्रारब्ध. KGF 2 फिल्मचा जो एडिटर आहे तो पुण्यातला कोणीतरी एक 20-21 वर्षाचा मुलगा आहे. आणि KGF 1 रिलीज झाल्यानंतर 2 वर्षांनी त्याचा ट्रेलर एडिट करून यूट्यूबला टाकला आणि ते ट्रेलर डिरेक्टरला खूप आवडलं आणि त्यांनी तिथून त्यांना कॉल केला. तर ती जी कोविडमध्ये बंद पडलेली फिल्म म्हणजे प्रारब्ध, मी असा विचार केला मोबाईल शूट करून आपण शूट करू आणि यूट्यूबला टाकून रिलीज करू. पण मला असं वाटतं तेव्हा देवाचं पण माझ्यासोबत साथ होती की मला त्याच्यानंतर सिनेमॅटोग्राफर मिळाला, फिल्म कॅमेरा मिळाला, फिल्म कंप्लीट केली आणि आता फिल्म OTTला पण रिलीज झाली. झी म्युझिक मराठीने त्याचे गाणे पण घेतले. सारी सारी मीरा बोल गजरा, सोड बाई राग सारा, पायी बांधून वारा तो मी तारा, हसना ग बाई जरा, कोंबडा हो के उठा बशा काढू, सांग मी काय काय करू. नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सध्या OTTवर बाप लेकीच्या नात्याची गोष्ट सांगणारा प्रारब्ध हा सिनेमा चांगलाच गाजतोय आणि याच सिनेमाच्या निमित्तानं सिनेमाचे दिग्दर्शक आनंद देवदेशमुख आपल्या लोकमतच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आनंद सर, तुमचं खूप खूप स्वागत लोकमतच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. सर्वप्रथम तर मी तुमच्या संपूर्ण व्ह्युअर्सचे, लोकमत फिल्मीच्या व्ह्युअर्सचे खूप खूप नमस्कार म्हणतो आणि तुम्ही आम्हाला आज इथे बोलवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अगदी. मला सुरुवातच प्रारब्धने करायची आहे कारण की आजचा विषय तो आहे आणि सध्या OTTवर प्रारब्धचं नावही आहे. प्रारब्ध काय आहे म्हणजे प्रारब्ध आपण म्हणतो की नशीब, बरोबर, पण प्रारब्ध लोकांना नेमकं त्यातनं काय बघायला मिळणार आहे कारण की बाप लेकीच्या नात्याची गोष्ट हे तर आम्हाला समजलेलं आहे, पण सिनेमातनं प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे जेणेकरून आपले सगळे प्रेक्षक OTTवर जाऊन हा सिनेमा पाहतील. नक्कीच सर. तर प्रारब्ध हा जसा तुम्ही म्हटलं की आपण म्हणतो ना की प्रारब्धामध्ये जे लिहिलेलं आहे ते होणारच, म्हणजे प्रारब्धाचे भोग किंवा मग ते चांगले असो वाईट असो सगळ्यांना मिळणारच आहे. तर त्या अनुषंगाने ही स्टोरी एक मला असं वाटतं की जगातल्या सगळ्यात सुंदर नात्यांपैकी एक नातं म्हणजे वडील आणि मुलीचं. तर ह्या नात्यावर ही बेस्ट फिल्म आहे. तर मग या नात्यामध्ये असणारे सगळ्या प्रकारचे इमोशन्स, मग त्याच्यामध्ये असलेले कॉमेडी किंवा मग नोकझोक, तर हे सगळं वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित एक कम्प्लीट फॅमिली फिल्म असं म्हणता येईल. तर ही प्रारब्ध अशी फिल्म आहे आणि मला असं वाटतं की आजकाल ऑडियन्सचा जो फिल्म बघण्याचा जो हे आहे तो थोडा चेंज झाला. ते आता कंटेंट ओरिएंटेड फिल्म्सकडे जास्त वळायला लागले. तर एक कम्प्लीट अशी वेगळी फिल्म जर त्यांना बघायची असेल ज्याच्यामध्ये त्यांना सगळ्या प्रकारचे इमोशन्सचे आनंद घ्यायचा असेल तर प्रारब्ध ही फिल्म नक्की बघा. अगदी. तुम्ही प्रारब्धविषयी खूप छान माहिती दिलीत, पण आपण थोडं मागे जाऊया. मला प्रारब्धचा प्रवास ऐकायला आवडेल कारण की कुठल्याही सिनेमाची एक जर्नी असते, त्याचा एक प्रवास असतो, त्याची एक जडणघडण असते. मला तो प्रारब्धचा प्रवास ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. निश्चितच. 2000 मला असं वाटतं की ह्या फिल्मचा जो बिगिनिंग होता तो एक वेगळ्या फिल्ममुळे झाला आणि असा इन्सिडेंट मला वाटतं आतापर्यंत पहिल्यांदा झाला असेल. कारण की 2016 मध्ये मी एक फिल्म करायला घेतली होती, ज्या फिल्म नोटबंदीमुळे बंद पडली आणि त्यावेळेस मी माझा जॉब वगैरे सगळं सोडून त्या फिल्ममध्ये पूर्ण 1 वर्ष पूर्ण डेडिकेट केलं होतं आणि त्यानंतर एक सेटबॅक भेटल्यानंतर मी परत थोडासा डाऊन झालो होतो. मग परत माझा एक जॉब जॉईन केला आणि त्या सेक्शनमध्ये चालू होतो, पण एक या फील्डबद्दल असलेली क्रेज, बॅडनेस, पॅशन मला झोपू देत नव्हता. तर मग मी परत विचार केला की का नाही मी एक अशी स्टोरी लिहील की ज्याच्यामध्ये मला प्रोड्युसरची गरज नाही पडणार, मी स्वतःच प्रोड्यूस करेल. मग ते करत असताना अशी फिल्म लिहू की जिच्या चौकटीत बसेल, माझ्या बजेटमध्ये बसेल आणि ते करत असताना मी स्टोरीचा एक बेस डिझाईन करत होतो. तो करत असताना समोर माझी लहान मुलगी खेळत होती आणि तिथून मला एक ट्रिगरिंग मिळालं की का नाही एक वडील आणि मुलीच्या नात्यावर एक फिल्म बनायला पाहिजे. की अशा फिल्म खूप रेअरेस्ट आलेल्या आहेत आणि अशी जर फिल्म नवीन कंटेंट मी घेऊन आलो तर चांगलंच मजा येईल. मग आता तो फिल्म तसा प्लेटमध्ये आला आणि मग त्यामध्ये असलेल्या काही गोष्टी
की ज्या सोशल कॉज असोसिएटेड पण असल्या पाहिजे आणि एंटरटेनमेंट पण असल्या पाहिजे, ह्याचं मर्जिंग करून मग मी ही फिल्मचं सुरुवात केली. अगदी तुम्ही ज्या भावनेनं हा सिनेमा केला ते दिसतंय, कारण की ते तुमच्या पोस्टरवरती पण झळकतंय. प्रारब्ध आणि ते बाप मुलीचं जे नातं आहे ते अगदी पोस्टरवरती सुद्धा खूप छान पद्धतीनं येतं आणि ते तुमच्या बोलण्यातनं पण आम्हाला जाणवतं. मला आता याच्यातनं उत्सुकता लागली आहे, कारण की तुम्ही जसं ही माहिती देताना थोडं तुमच्या स्ट्रगल विषयी सुद्धा सांगितलं. सो मला अजून तुम्हाला थोडं मागे न्यायचं आहे, तुमच्या स्ट्रगल विषयी जाणून घ्यायचं आहे. एकतर मला असंही कळलंय की तुम्ही IT क्षेत्रातले आहात आणि IT आणि फिल्म म्हणजे दोघांचा तसा परस्परांशी काहीच संबंध नाही, तर तुम्ही या क्षेत्रात कसं आलात हे मला ऐकायला आवडेल. बेसिकली मी ना एक छोट्याशा गावातनं आलेलो आहे, विदर्भातनं, ज्याचं नाव आहे अकोला. सो एक लोअर मिडल क्लास फॅमिलीतनं अपब्रिंगिंग झालेली. तिथे खरं सांगायची गंमत म्हणजे अशी की जो बाबांची एक सॅलरी असायची, त्या सॅलरीमध्ये अख्खा महिना कसा काढायचा हे माझ्या आईसाठी एक चॅलेंज असायचं. आणि ते ॲट द एंड ऑफ डे म्हणजे मंथला कंप्लीट झालं तर आम्हाला एक वेगळ्या प्रकारचं हॅपीनेस असायचं की चला बाबा एवढ्या ह्याच्यात झालं. सो अशा फॅमिलीतनं अपब्रिंगिंग होत असताना बऱ्याचशा गोष्टींची जाणीव पण होती, परिस्थितीची, पैशाची आणि ह्या सगळ्या गोष्टींची. तर त्या याच्यातनं मग पुढे पुढे येत असताना मला या क्षेत्राबद्दल जरी आवड, पॅशन होती, पण बिकॉज ऑफ हे फायनान्शियल कंडिशन्स अँड प्रॉब्लेम्समुळे त्या अनुषंगाने मी कधी विचारच नाही केला. कारण की तुमची जी चौकट आहे तिथे बाहेर जाण्यासाठी तुम्हाला पहिले ह्या चौकटीतनं बाहेर निघणं खूप गरजेचं आहे. सो मला तिथनं मी खूप स्ट्रगल करत होतो. आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं मिडल क्लास फॅमिलीमध्ये त्यावेळेस 90च्या एरियामध्ये 4 ऑप्शन्स दिले जायचे की 12वी नंतर तुम्ही एक तर मेडिकलला जा, इंजिनिअरिंगला जा, नाही तर मग BCom करून MBA करा. तर मग मी त्यातलं एक निवडलं, माझं जे क्षेत्र होतं ते करत IT मध्ये आलो. आणि मला असं वाटतं की त्यामध्ये पण सुद्धा असं झालं की रिअलायझेशन होणं की आपण कुठल्या क्षेत्रासाठी जन्माला आलो हे मला खूप उशिरा झालं. तर ते मला असं वाटतं की ते पॅशन होतं, क्रेज होती, पण बिकॉज ऑफ परिस्थिती ते रिअलायझेशन व्हायला खूप वेळ गेला. मग मी IT जॉईन केली. IT जॉईन केलं तरी मला असं वाटत होतं की यार काहीतरी मिसिंग आहे लाईफमध्ये, मला तो हॅपीनेस मिळत नव्हता ॲट द एंड ऑफ डे. मग ते करत असताना मी 2010मध्ये ITचा जॉब सोडला, MBA करायला लंडनला निघून गेलो. कारण की म्हटलं मॅनेजमेंटमध्ये जाऊ, कारण की मला त्याच्यामध्ये एक करिअर पर्स्पेक्टिव्ह दिसला. ते करून वापस इंडियामध्ये आलो, मॅनेजमेंटमध्ये जॉब केला. 6 महिन्यात असं वाटलं नाही यार हे पण नाही. सो मग हे करत असताना कुठेतरी मला जेव्हा मी लहानपणी फिल्म्स बघायचो, फिल्म्स बघत असताना गणपतीमध्ये नाटक करायचो, ते छोटे छोटे नाटक डिरेक्ट पण करायचो. तर म्हटलं की का तो अंग करायचं नाही आता. करेक्ट. तिथून मला एक बेसिक ट्रिगर मिळाला या क्षेत्रात वळण्याचा. कारण की तोपर्यंत फायनान्शियली मी चांगलं सेटल झालो होतो. IT मध्ये एक 5-6 वर्ष जॉब केला असल्यामुळे ती परिस्थिती मी क्रॉस केली होती. तर म्हणून मग मी तिकडे ट्राय करण्याचा चान्स केला आणि मग तिथून माझा खरा जर्नी सुरू झाला IT टू फिल्म लाईन. आणि ते आतापर्यंत दोन्ही बाजू मी सांभाळून ठेवलेले आहेत. कारण की एका क्षेत्रामधनं या क्षेत्रात येणं आणि फिल्ममध्ये विदाऊट एनी गॉडफादर तुम्ही या क्षेत्रातून पुढे जाणं हे इतकं सोपं नाही आहे. खरं आहे. तर मला असं होतं की फायनान्शियल चॅलेंजेस सांभाळून, फॅमिलीचे प्रॉब्लेम सांभाळून, या सगळ्या गोष्टी सांभाळून मला एका साईडलाच फोकस करता आलं नाही. तर म्हणून मी दोन्ही गोष्टी सांभाळून आजपर्यंत आलेलो आहे. क्या बात आहे. येस. मला म्हणजे तुम्ही बोललात ते अगदी खरं आहे, कारण की कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर असल्या की आपल्याला कदाचित आपली आवड निवड थोडी मागे सारावी लागते. हे अनेकांच्या बाबतीत होतं. त्याच्याच पण तुम्ही हे दोन्ही उत्तम पद्धतीने सांधून घेतलंय सगळं. पण एक कुठला ट्रिगर पॉईंट होता की जेव्हा तुम्ही असं ठरवलं की नाही आता मला चित्रपट हे प्रकर्षाने करायचंच आहे. म्हणजे अर्थात तुम्ही आता दोन्ही बाजू सांभाळताय, IT आणि फिल्म करताय, पण एक असतं ना की नाही आता बस झालं, आता मला फिल्म करायची आहे आणि आता मी माझा निर्णय घेतलाय. तो निर्णयाचा क्षण होण्यासाठी एक ट्रिगर पॉईंट लागतो. तो कुठला होता? तो ट्रिगर पॉईंट होता की 2014मध्ये म्हणजे मला जेव्हा असं वाटलं की मला आता या क्षेत्रात उडी मारायचीच आहे. कारण की मी फिल्म मेकिंगचा कोर्स कंप्लीट केला होता आणि मला दिसलं की नाही हेच ते क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये मी पुढे जाऊन माझं करिअर बघायला पाहिजे. आणि मग मी ते करत असताना अजून एक होतं की यार आपल्याला कुठेतरी कोणासोबत तरी पहिले असिस्ट करायला हवायला पाहिजे आणि मग आपण या क्षेत्रामध्ये ॲज अ ओपन व्हायला पाहिजे. कारण की फिल्म मेकिंगमध्ये मला सगळ्या फील्डचा अवेअरनेस तर आला होता की स्क्रिप्टिंग काय आहे, सिनेमॅटोग्राफी काय, डिरेक्शन काय. ऑल्दो हे फील्ड वास्ट आहे, मी अजूनही शिकतो आणि पुढे शिकत राहील. पण ते करत असताना मग कोण गुरु असू शकेल, कारण की अगेन जॉब सोडून परत जाणं मुश्किल होतं. तर मग मी यूट्यूबवर थ्रू लर्निंग थ्रू बऱ्याचशा गोष्टी शिकत गेलो. क्या बात आहे. हां. आणि त्या शिकत असताना गंमत अशी व्हायची की एक फिल्मचा सीन बघितला, तो आवडला, मग त्याचं मेकिंग बघायचो, मग त्याचे पॉईंट्स नोट डाऊन करायचो. मग माझे काही FTTIचे फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत चर्चा करायचो, काही डिरेक्शन साईडला होते त्यांच्यासोबत चर्चा करायचो आणि मग त्यांनी मला काही बुक्स रेफर केले ते वाचायचो. तर माझ्यासाठी
ॲज अ गुरु म्हणता येईल तर ह्या टाईपचे गुरुज मला मल्टिपल गुरुज मिळाले. म्हणजे यूट्यूब जो एक असेल हा माझा गुरु. तर ते करत करत मला एक कॉन्फिडन्स आला. मी माझं प्रोडक्शन हाऊस ओपन केलं, त्याच्या अंडर माझ्या 4-5 शॉर्ट फिल्म्स बनवल्या आणि मग तो जो ऑडियन्सला ते आवडतंय की नाही त्याचं टेस्टिंग केलं आणि ते करत असताना मला तो वाटलं की आता मी याच्यामध्ये उतरायला पाहिजे आणि म्हणून 2016मध्ये मग मी IT फील्डचं जॉब सोडून मग याच्यात फुल टाईम उतरलो. पण आता तुम्ही म्हणाल की मग परत आता काय करताय? सो तो प्रॉब्लेम असा झाला की तेव्हा नोटबंदी आली आणि तो माझा प्रोजेक्ट तेव्हा बंद पडला. मग परत मला IT मध्ये यावं लागलं आणि तो स्ट्रगल तसा चालू राहिला. आणि खरं सांगायचं तर मध्ये प्रारब्ध म्हणजे जेव्हा 2018-19मध्ये मी परत जेव्हा पूर्ण झाली होती ती शूटला घेतली होती, त्याचं 2 दिवस शूट कंप्लीट पण झालं होतं. पण अचानक लॉकडाऊन आलं आणि लॉकडाऊन आल्यामुळे माझं 2 दिवसाच्या शूटनंतर अख्खी फिल्म परत कोलॅप्स झाली. तर ते झालं आणि मी तेव्हा पूर्ण हताश झालो होतो की मागच्या 4-5 वर्षामध्ये इतक्या गोष्टी होतात आणि ह्याच्यामध्ये अजून 2 कमालीच्या गोष्टी अशा झाल्या की माझी आई 2013मध्ये एक्सपायर झाली. त्यानंतर ह्या फिल्मचं जे पहिलं शेड्यूल लागलं होतं ते 5 जानेवारीला, जे मी असा विचार केला की माझ्या वाढदिवसाला आपण सुरू करूया. तर त्याच्या 31 डिसेंबरला नेमकं माझ्या बाबांची डेथ झाली. तर ह्या अनसर्टन अनफॉर्च्युनेट इव्हेंट्स बॅक टू बॅक माझ्या लाईफमध्ये येत होत्या आणि ते फ्रस्ट्रेशन दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. आणि जेव्हा कोविडमध्ये तो फिल्म प्रोजेक्ट बंद पडला त्या फेल्युअरनंतर मी कंप्लीट कोलॅप्स होतो, कारण की तेव्हा पण मी जॉब सोडलेला होता. आणि मग आपण म्हणतो ना की जसं दीवार फिल्ममध्ये अमिताभ बच्चन शंकरांसमोर जाऊन थोडासा वादविवाद करत होते, त्या सिच्युएशनमध्ये मी आलो होतो. इतकं फ्रस्ट्रेशन की समटाईम मला असं सुसायडल थॉट्स पण येऊन गेले. पण मग त्यावेळेस मी देवाशी थोडं भांडण केलं की बाबा मी इथे फिल्म राईटच्या स्क्रिप्ट्स लिहितो आहे आणि तुम्ही तिथे वरती बसून माझी स्क्रिप्ट इतकी का ब्रुटल लिहिताय की त्याच्यामध्ये हॅपी एंडिंग कुठेच येत नाही आहे. तर मला ते खूप हे होतं. पण मला असं वाटतं की आईबाबांची पुण्य आहे, त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे थोडी सद्बुद्धी झाली आणि मग मी स्वतःला डिसाईड केलं की नाही आता फायनान्शियली स्वतःला स्टेबल करणं गरजेचं आहे. तर आपण फक्त आता IT मध्ये फोकस करूया, कारण की आता फॅमिली पण माझ्यामुळे सफर होत आहे. तर मग हा सगळा जर्नी परत त्या दिशेने वळाला. सो मग असं झालं की त्या क्षेत्रामधनं मी डायव्हर्जन केलं. एक जो मुलगा की जो दर फ्रायडेला प्रत्येक फिल्म बघत होता, ती फिल्म आवडली तर 3-4 वेळा बघून त्याच्यावर अभ्यास करत होता, डिस्कशन करत होता, तो मुलगा आता फिल्मवाल्यांच्या इतका विरुद्ध गेला की त्याला ते फिल्म क्षेत्राशीच म्हणजे राग यायला लागला होता. तर मी फिल्म पाहणं बंद केलं होतं. मग बँगलोरला निघून गेलो होतो. त्या एन्व्हायरमेंटमधनं दूर स्वतःला केलं आणि असं डिसाईड करून स्वतःला सेट करत होतो. मग आता एक दिवस मी 3-1 वर्षानंतर एक चर्चा ऐकली. ती चर्चा खूप वेगळी होती आणि ज्याच्यामुळे मला परत फिल्म लाईनचा एक ट्रिगर मिळाला. सो ती चर्चा अशी होती की मला माहिती नाही ती किती ऑथेंटिक आहे, पण माझ्या फिल्मी ग्रुपमध्ये कोणीतरी सांगितलं की बाबा KGF 2 फिल्मचा जो एडिटर आहे तो पुण्यातला कोणीतरी एक 20-21 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला तिथे ब्रेक मिळाला. म्हटलं यार असं कसं काय होऊ शकतंय की ज्याचं कोणी गॉडफादर नाही, कोणी नाही, त्याला एक साऊथमधली एवढी मोठी फिल्म मिळाली. मग ती स्टोरीचं मी ते डिस्कशन वाचत होतो. ते तसं कळालं की त्यांनी KGF 1 रिलीज झाल्यानंतर 2 वर्षांनी त्याचं ट्रेलर एडिट करून यूट्यूबला टाकलं आणि ते ट्रेलर डिरेक्टरला खूप आवडलं आणि त्यांनी तिथून त्यांना कॉल केला. हां, तो मी म्हटलं की यार आनंद, यूट्यूब हा काही सोपा प्लॅटफॉर्म म्हणजे बिग प्लॅटफॉर्म आहे. तर मग मी असं विचार केला आपली फिल्म तर पूर्ण रेडी आहे, त्याची गाणी पूर्ण रेडी आहे, मग एक काम करूया, ॲटलिस्ट आयुष्याच्या शेवटी एक तर समाधान असेल की काहीतरी बनवून मी यूट्यूबला टाकलं. तर ती जी कोविडमध्ये बंद पडलेली फिल्म म्हणजे प्रारब्ध, मी असा विचार केला मोबाईल शूट करून आपण शूट करू आणि यूट्यूबला टाकून रिलीज करू. हे माझं तेव्हाचं एक स्वप्न ट्रिगरला घेतलं. पण मला असं वाटतं तेव्हा देवाचं पण माझ्यासोबत साथ होती की मला त्याच्यानंतर सिनेमॅटोग्राफर मिळाला, फिल्म कॅमेरा मिळाला, टीम चांगली मिळाली आणि जे फोनवर शूट करून एक फिल्म टाकण्याचं जे स्वप्न होतं ते बाजूला राहून माझ्याकडे प्रॉपर फिल्मचं एक स्केलेटन तयार झालं. फिल्म कंप्लीट केली आणि आता फिल्म OTTला पण रिलीज झाली. झी म्युझिक मराठीने त्याचे गाणे पण घेतले. तर एक मला असं वाटतं की हा खडतर प्रवास जो आला तर त्याच्यामागे काहीतरी देवाने स्टोरीच्या एंडला थोडंफार चांगलं लिहिलं होतं असं म्हणतात. अगदी खूप म्हणजे काय म्हणतात, तुम्ही जेव्हा बोलताना ते जाणवत होतं की तुमचा स्ट्रगल खूप म्हणजे अंगावरती येणार आहे, कारण की घरात इतकी संकट आली आणि मग परत आणि शेवटी कुटुंब सांभाळून हे सगळं करणं एक खूप तारेवरची कसरत असते जी तुम्ही करत इथपर्यंत आलात. पण मला आता विचारायचं आहे, ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही IT MBA आणि हे सगळं करून आता पुन्हा चित्रपट क्षेत्रात आलाय, आता आनंदी आहात का?
आता खूप आनंदी आहे. आता तो म्हणजे आनंद असा आहे की एक म्हणतो ना की रात्री झोपताना एक पर्सनल पीसफुल स्लीप लागणं, तसं मला असं वाटतं. कारण की आता मी असं वाटतं की काहीतरी या क्षेत्रामध्ये एक थोडंफार केलं आहे. इथून तो एक जो म्हणतो ना की आपल्याला पहिली पायरी सापडणं, तीच सापडत नव्हती. आता पहिलीच पायरी सापडली आहे आणि इथून आता पुढे जायचं आहे. प्रवास खूप लंबा आहे, भरपूर काही शिकायचं आहे, पण असं वाटतं इथनं काहीतरी होईल. पण याच्यामध्ये मी एक गोष्ट सांगेल की झालं असं होतं की नाण्याच्या जशा 2 बाजू असतात ना, की IT माझी एक बाजू होती आणि दुसरी बाजू म्हणजे फिल्म लाईन. तर मला IT जसं म्हणतो ना, की आपली एक कोणीतरी चांगला मित्र असो, मैत्रीण असो, ती आपली साथ सोडत नाही. तसं मी ITला 2 वेळा सोडलं होतं. पण जेव्हा तिच्याकडे गेलो, तिने मला परत ॲक्सेप्ट पण केलं. क्या बात आहे. पण फिल्म लाईनने मला 2-3 वेळा रिजेक्ट केलं होतं. त्यामुळे मी प्रारब्धच्या वेळेस हे डिसाईड केलं, की नाही बाबा, यावेळेस आपली जी ही मित्र किंवा मैत्रीण आहे, हिला सोडायचं नाही, हिला धरून आपण ही फिल्म करूया. तर मला असं वाटते इंडियन इंडस्ट्रीमध्ये आत्तापर्यंत फक्त सॅटर्डे संडे शूट करून जी फिल्म बनली असेल, तर पहिली फिल्म असेल ती प्रारब्ध. वा. तर मी मंडे टू फ्रायडे जॉब करायचो, सॅटर्डे संडे शूट करायचो आणि तुम्ही जेव्हा ही फिल्म बघाल तर तुम्हाला असं जाणवणार नाही की ही फक्त सॅटर्डे संडे शूट झालेली आहे. तर अशी करत आम्ही एक 2.5 महिन्यामध्ये ही फिल्म बनवली आणि फिल्मला नंतर आता जो रिस्पॉन्स मिळतो तो पाहून तो जो हॅपीनेस आहे, ते जे सॅटिस्फॅक्शन आहे, ते खूप चांगलं वाटतं आणि आज ती एक खंत आहे की आई बाबा असते तर वेगळीच मजा असते. क्या बात. मला विचारायचं आनंदजी तुम्हाला, की आता फिल्म लाईनमध्ये जेव्हा लोक येतात तेव्हा प्रत्येकाला अभिनय करायचा असतो, प्रत्येकाला पडद्यावर चमकायचं असतं, पण तुम्ही दिग्दर्शन का निवडलं? म्हणजे त्याच्या मागे काही कारण होतं का, की मला दिग्दर्शकच का व्हायचं? म्हणजे बेसिकली आपल्याकडे आपण बघतो की सगळे अभिनयाकडे वळतात, दिग्दर्शनाकडे येणारे खूप कमी जण आहेत. तर तुम्हाला असं का वाटलं की मला दिग्दर्शक व्हायचं आहे? तर जेव्हा मी जसं आत्ता सांगितलं की जेव्हा मी डिसाईड केलं की या क्षेत्रामध्ये आपल्याला जायचं आहे, तर प्रत्येकाला असं वाटतं की आपण म्हणजे कॅमेरासमोरचा आपण एक हिरो आहोत. तर मी पण ॲज अ हिरो म्हणून स्वतःला बघून जेव्हा ट्राय करायला गेलो ऑडिशन्स वगैरे, तर ऑडिशन्स ट्राय करायला गेलो तर जेव्हा रोलच्या तिथे 800-800, 900-900 मुलं क्यूमध्ये आहेत. ऑडिशन होणार, सिलेक्शन कसं होणार, परत ते स्ट्रगल, मग मुंबईला कसं येणार, बरं मुंबईला सगळं सोडून यायचं तर अगेन जॉब सोडणं, फॅमिलीला सोडणं, मग करायचं काय? पण मग त्याच्यातनं एक तर शिकलो होतो की बाबा एक जी पोझिशन आहे, जे डिरेक्टर, त्या माणसाला कुठे जावं लागत नाही. हो. त्याच्याकडे ॲक्टर्स पण येतात, त्याच्याकडे DOP पण येतात, त्याच्याकडे एडिटर पण येतात, त्याच्याकडे सगळेच येतात. तो कुठे जात नाही. मी म्हटलं की फिल्म मेकिंगमध्ये मला ह्या गोष्टी शिकत असताना डिरेक्शनबद्दल पण एक नॉलेज आलं होतं. मी म्हटलं आपण डिरेक्शन साईडला जाऊया. डिरेक्शन साईडला जाताना आपण स्वतःला टेस्ट करूया की खरंच जमतंय का, लोकं आवडतायत की शिव्या घालतायत, ते बघणं गरजेचं आहे पहिले. आणि जर कामाचं ॲप्रिसिएशन होत असेल तर आपण इकडे वळूया. तर मला असं वाटतं तुमचा जे प्रश्न होता की मी इकडे डिरेक्शनच साईडला का गेलो, तर माझ्या मागे हा प्रवास होता आणि फॉर्च्युनेटली जे काम केलं त्याच्याला लोकांनी दाद दिली आणि मला असं वाटतं त्या दादमुळे मला एक कॉन्फिडन्स वाढत गेला आणि म्हणून मी डिरेक्शन साईडला स्वतःला अगदी. हे केलं. मला आता उत्सुकता अशी आहे की एक तर तुमचा स्ट्रगल खूप म्हणजे काय म्हणतात की खूप वेगळा आहे, की खूप संकटांमागून संकट आणि मग एका सिनेमाची निर्मिती, असा सगळा स्ट्रगल आहे. पण हा स्ट्रगल सोपा नसतो निश्चितच कुणासाठी पण. आणि या सगळ्यात जेव्हा तुम्ही पुढे जात होतात तेव्हा निश्चितच तुमच्या कुटुंबाची एक बाजू असणार किंवा कुटुंबाची एक साथ असणार. तुम्हाला एक भक्कम पाठिंबा मिळाला असेल नसेल, कसंही, म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असू शकतं. तुमच्या कुटुंबातलं वातावरण कसं होतं, कुटुंबाने कशी साथ दिली, त्याविषयी मला ऐकायला आवडेल. कारण की साथीशिवाय हे शक्य नसतं. नाही, डेफिनेटली. कारण की खरं सांगायचं तर मंडे टू फ्रायडे जॉब, सॅटर्डे संडे हे, म्हणजे इन शॉर्ट मी मागच्या गेल्या 10 वर्षामध्ये 24/7 या क्षेत्रामध्ये काम करतो आहे. तर आता जसे किती संडे जे सॅटर्डे संडेज आहेत ते खूप सॅक्रिफायसेस झाले या फील्ड. बऱ्याचशा सुट्ट्या यायच्या जेव्हा वाईफ आणि माझी मुलगी आहे त्यांना प्लॅनिंग्स असायचे की कुठेतरी जायला पाहिजे, तेव्हा माझे नेमके काही शूट्सचे प्लॅनिंग असायचे किंवा काही कोर्सेस असायचे, ते सॅक्रिफायसेस व्हायचे आणि मी हे बघत होतो की माझ्यामुळे ते सफर होत आहेत. पण मला असं वाटतं की त्यांची जी साथ होती त्यावेळेस, त्यांचा जो पेशन्स होता की नाही कुठेतरी काहीतरी एंड ऑफ द डे मिळेल. तर मला असं वाटतं की तुम्ही जसं आत्ता म्हटलं, ती साथ नसती तर कदाचित मी आज इथे नसतो. तर ते खरंच होतं आणि आईबाबांची तर साथ असतेच, पण मी आईबाबांना तोपर्यंत म्हणजे गमावलेलं होतं. पण त्यांचा जो काही माझ्यावर आशीर्वाद होता त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथपर्यंत मी पोहोचू शकलो. सो ह्या सगळ्या कंप्लीट फॅमिली बेसचा सपोर्ट शिवाय मी इथे आलो नसतो असं मला वाटतं. अगदी. एक चित्रपट करणं हे काही सोपं नसतं. म्हणजे त्याच्यात
अनेक स्थिती असतात, म्हणजे लिखाणापासून ते निर्माता मिळणं आणि ते सगळं खूप वेगवेगळ्या पातळीवरचा स्ट्रगल असतो. तुमच्या आयुष्यातले स्ट्रगलचे काही किस्से आम्हाला ऐकायला आवडतील किंवा काही स्ट्रगलचे अनुभव की जे या निमित्ताने तुम्हाला प्रेक्षकांसमोर मांडायचे आहेत. तर सगळ्यात मोठं असतं चॅलेंज म्हणजे की फिल्म बनवताना तुम्हाला फंड म्हणजे पैसा. तर त्यासाठी मी बरंच स्ट्रगल केलं. खूप म्हणजे अगदी आपण म्हणतो ना चप्पल घासणे काय प्रकार असतो. तर खूप जणांना भेटलो, 70 ते 80 प्रोड्युसर्सला भेटलो, त्यांना स्टोरीज पिच करायचो, पण कोणी नव्हतं एंटरटेन करत. त्याच्यामागे रिझन एक होतं की बाबा आनंद देशमुख हा व्यक्ती कोण आहे बाबा, मी का या व्यक्तीवर पैसा लावावा. आणि एका अनुषंगाने मला असं वाटतं की त्यांचंही बरोबर आहे की जर का तुमच्या मागे कोणी नाही आहे, तुमचं नाव नाही किंवा फॅमिलीमध्ये असं कोणी मोठं होऊन गेलं नाही, सो एक लेवलला डिसाईड केलं की हा एक चॅलेंजिंग पार्ट आहे, तर करायचं असेल तर मला स्वतःलाच काहीतरी उभं करावं लागतील, आयदर ग्रुप फंडिंग मित्रांथ्रू किंवा मला स्वतःला. तर हा मला असं वाटतं एक कॉमन पार्ट आहे. सेकंड पार्ट असा होता की जेव्हा तुम्हाला बजेट कन्स्टंट असतं तर आपण म्हणतो ना जुगाड करावे लागतात. तर मला असं वाटतं इंडियन्स जेवढे प्रॉपरली जुगाड करू शकतात पूर्ण जगामध्ये अगदी तेवढे जुगाड कोणीच नाही करू शकत. तर जसं ह्या फिल्ममध्ये मेकअपमन नाही आहेत. सो मेकअप मला जसं या कॅरेक्टरची डिमांड होती, जसं एक वीटभट्टी कामगार दाखवले वडील, तर मी वीटभट्टीवरून ती माती आणून ठेवली होती आणि त्यांच्या मेकअपसाठी मी ती आल्या त्यांच्या डोक्यावर होत नाही आणि त्यांना ते पंचामध्ये घेऊन त्यांना असे ठापणे. सो त्या टाईपचे जुगाड करून म्हणजे तुम्हाला ना बजेट कन्स्टंटमध्ये वापरायचं. सेकंड गोष्ट अशी होती की तुम्हाला म्हणजे चॅलेंजिंग पार्ट असं म्हणायचं असेल तर. आणि दुसरी गोष्ट जसं मी सांगितलं की सॅटर्डे संडे ही फिल्म शूट केली त्या स्केलेटनमध्ये. प्लस 1 कॅमेरा 1 लेन्स ही फिल्म शॉट आहे. हां, आणि तुम्ही जेव्हा आउटपुट बघाल तर त्या माझी ही फिल्मची जी रिक्वायरमेंट होती की मला इमोशन फ्लो हवा होता, तर ते करत असताना एक स्टेडी कॅमची रिक्वायरमेंट होती. तर ते स्टेडी कॅमच्या रिक्वायरमेंटसाठी आम्ही त्या वाईज तो कॅमेरा अरेंज करून त्या चॅलेंजला रिकव्हर केलं. तर मला असं वाटतं की फिल्म लाईन म्हटलं तर खूप मेजर चॅलेंजेस असतात, खूप वेगवेगळे अनुभव येतात आणि त्या सगळ्या अनुभवातनं खूप शिकायला मिळतं. तर मला असं वाटतं की ह्याच्यात मला बरंचसं शिकायला मिळालं. अगदी. तुम्ही हा स्ट्रगल सांगितलात किंवा हा चित्रपट कसा घडला हे सांगितलं, पण मला आता जाणून घ्यायचं की प्रारब्ध आता प्रदर्शित झालाय, तो OTT वर गाजतोय, लोकांना आवडतोय. तुमच्या स्ट्रगल सोबत प्रारब्धचाही एक स्ट्रगल होता. प्रारब्ध आता तुम्ही सांगितलं की तो फोनवर शूट होणार होता, मग तो कॅमेरा शूट झाला. पण ही सगळी भट्टी तुम्ही कशी जमवून आणली? कारण की एक तर शनिवार रविवार शूट असायचं. तर हे सगळे कलाकार आणि मग ही सगळी जी तुमची भट्टी आहे प्रारब्ध सिनेमाची, ती प्रदर्शनापर्यंत कशी जमवली तुम्ही? कारण की एक तो बांधून ठेवणं सगळ्यांना ते पण एक चॅलेंज असतं ॲज अ दिग्दर्शक म्हणून. करेक्ट. सो जसं मी सांगितलं की हा फिल्म आधी जेव्हा कोविडच्या वेळेस, तर ती जी एक टीम तर होती, ती 4 वर्षानंतर मी त्यांना परत कॉन्टॅक्ट केला, तर ते सगळे होते. आता मी म्हटलं की जसं एक शोलेमध्ये संजीव कुमारने नाही का एक सीनमध्ये अमिताभ बच्चन आणि यांची परीक्षा घेण्यासाठी गुंडे एका रूममध्ये पाठवले असतात आणि म्हणतात की मुझे देखना तर तुम्हारी बाजू में उतना दम है की नाही. तर मग हे जे आर्टिस्ट होते 4 वर्षानंतर मी भेटतोय, ह्यांची काय सध्या कंडिशन आहे ते बघण्यासाठी मी एक 15 मिनिटाची एक अनसुनी नावाची हॉरर शॉर्ट फिल्म लिहिली आणि या सगळ्यांना त्यामध्ये कास्ट केलं आणि चेक केलं की कंडिशन्स काय आहे. आणि त्याच्यामधनं एक परत रॅपोज जमवला, त्यांच्या सगळ्यांसोबत एक ट्युनिंग जमलं आणि मग त्यांना शिफ्ट केलं की अरे आपण फिल्म करतोय, या फिल्मच्या अनुषंगाने मी ही केली होती आणि मग तो कास्टिंग बेस परत मला मिळाला. अशा पद्धतीने मला कास्टिंग बेस थ्रू मिळालं. आणि जसे मोस्ट ऑफ द आर्टिस्ट आहेत, तर मी त्याच्यासाठी पुण्यातले जितके काही ॲक्टिंग इन्स्टिट्यूट आहेत त्या ॲक्टिंग इन्स्टिट्यूटला मी कॉन्टॅक्ट केला, कारण की अगेन ऑडिशनचं बजेट नव्हतं. मग त्यानुसार त्यांच्या थ्रू जे ॲक्टर्स मिळाले त्यांचे मी डायरेक्ट प्रोफायलिंग करून मग सॉर्ट आउट केलं. सो अशा पद्धतींचे मला असं वाटतं जुगाड करत मी या पोझिशनला या लोकांना परत ऑन प्लॅटफॉर्म आणलं. अगदी. प्रारब्ध तर जुळून आलेला आहे आणि काय म्हणतात की तो आता प्रदर्शित पण झालाय, पण त्यातल्या कलाकारांविषयी पण ऐकायला आवडेल, कारण की सगळेच हा एक तर प्रायोगिक सिनेमा आहे, हेही आपल्याला प्रेक्षकांना सांगावं लागेल. आणि जेव्हा प्रायोगिक सिनेमा येतो तेव्हा त्याच्यात काम करणारे कलाकारही खूप ताकदीचे असतात. म्हणजे आपल्याला असं बऱ्याचदा असं वाटतं की मोठ्या पडद्यावरती आपण बघतो वगैरे, पण प्रायोगिक सिनेमात काम करणारे कलाकारही खूप ताकदीचे असतात. मला त्यांच्याविषयी सांगा की कोण कोण कलाकार आहेत, काय कास्ट आहे तुमची? राईट. म्हणजे सर्वप्रथम असं सांगेल की या फिल्ममध्ये जे आर्टिस्ट मी निवडले आहेत की ते फेस व्हॅल्यू कोणी नाही आहे, सगळे नवीन आर्टिस्ट आहे. आणि त्याच्यामागे रिझन असं होतं की म्हणजे जी स्टोरीचा जो फ्रेशनेस होता त्याच्यामध्ये जे कास्टिंग मला करायची होती, तर त्या अनुषंगाने मी जे कलाकार मला घ्यायचे होते की बाबा एक सरप्राईज असलं पाहिजे की नवीनच कलाकार. आणि मला त्याचे चॅलेंजेस फिल्म बनल्यानंतर दिसले की प्रत्येकजण डिस्ट्रीब्युटर विचारायचा अरे इसमें फेस व्हॅल्यू कोई नाही आहे. तर मग पण
ॲक्च्युअल शूटिंगच्याच माझ्या मनात नव्हतं की असे काही चॅलेंजेस पुढे येऊ शकतात. त्यामुळे हे जे कलाकार घेतले हे पुण्यातलेच आहेत. आनंद चव्हाण ज्यांनी या फिल्ममध्ये लीड केलं म्हणजे मुलीच्या वडिलांचा रोल, तो पण पुण्यातलाच आहे. थिएटर आर्टिस्ट आहे, 10-12 वर्षांपासून स्ट्रगल करत होता. आणि ही जी लहान मुलगी आहे रिया महाजन, ती पण पुण्यातलीच आहे. तर त्यांचा जो कास्टिंगचा बेस आहे त्याच्यानंतर त्यांच्यावर जे वर्कशॉप झालेत, एक महिने मी त्या सगळ्या आर्टिस्टवर एक वर्कशॉप घेतले, कारण की सगळे नवीन असल्यामुळे त्यांना प्रॉपर वर्कशॉप थ्रू आम्ही प्रॅक्टिस करून त्याचं एक पूर्ण स्केलेटन बनवलं. आणि जेव्हा मला असं दिसलं की आता प्रत्येक आर्टिस्ट एक कॉन्फिडंट आहे त्यांच्या रोलविषयी, कॅरेक्टरविषयी, तेव्हाच मग आम्ही ऑन फ्लोअर कॅमेरा ऑन केला. तर असे बरेचसे आर्टिस्ट आहेत की जे सगळे नवीन आहेत, पण जेव्हा तुम्ही फिल्म बघाल तर असं तुम्हाला कुठेच जाणवणार नाही की हा आर्टिस्ट याच्या आधी कुठे काम केलेलं नाही आहे बाबा. सगळे असे छान. आणि याचं प्रूफ किंवा याचं आपण म्हणतो ना की शाबासकी म्हणजे अशी आम्हाला आत्तापर्यंत फिल्मला ना 21 अवॉर्ड्स मिळालेत. वा. वेगवेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल्समधनं. आणि सोबतच जे फिजिकल ॲप्रिसिएशन मिळतं आहे वेगवेगळ्या लोकांकडनं, म्हणजे मी ही फिल्म वेगवेगळ्या ठिकाणी स्क्रीन केली आणि एकदम लेमॅनला उचलून आणलं की ज्यांचा या फिल्मशी संबंध नाही, जे मला पण ओळखत नाही आणि माझ्या आर्टिस्टपैकी कोणालाच ओळखत नाही, एकदम थर्ड पार्टी, त्यांनाही दाखवून मग त्यांचे रिव्ह्यूज घेतले. तर त्यांचे जे रिव्ह्यूज होते ते त्यांच्या क्लायमॅक्स सीनच्या जेव्हा होतो त्याच्या डोळ्यातले जे पाणी होतं त्यातच मला रिव्ह्यू मिळाला. सो मला तिथनं कॉन्फिडन्स खूप आला. अगदी. तुम्ही आता स्वतः दिग्दर्शक आहात, पण प्रत्येक दिग्दर्शकाचा एक आवडता दिग्दर्शक असतो किंवा आपण एखाद्याचं काम डोळ्यापुढे ठेवत असतो की मला असं काम करायचं आहे. तुमच्या आवडता दिग्दर्शक कुठला की ज्याला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही काम करताय? माझं मराठीमध्ये जे बेस्ट डिरेक्टर किंवा ज्यांना मी असं म्हणतो की बघून बऱ्याचशा गोष्टी त्यांचे फिल्म बघून खूप शिकलो, ते म्हणजे एक म्हणजे महेश मांजरेकर सर. त्यांचं वास्तू फिल्मपासून जो प्रवास आहे ते फिल्म्सला परत परत बघून त्या सगळ्या गोष्टी शिकण्या, तर तो एक माझा खूप आवडते डिरेक्टर आहेत महेश मांजरेकर सर. आणि मला असं वाटतं की त्यांना पण म्हणजे असिस्ट करायचं मला कधी चान्स नाही मिळाला, पण मिळालं असतं तर अजून भरपूर काही शिकता आलं असतं. तर मला ते एक खूप आयडल आहेत महेश मांजरेकर सर. आणि दिग्दर्शकाला जसं एखादा दिग्दर्शक आवडत असतो तसंच एखादा कलाकार पण आवडत असतो की अरे नाही मला या कलाकाराला दिग्दर्शित करायचं आहे. तर असा कुठला कलाकार आहे की ज्याला तुम्हाला दिग्दर्शित करायला आवडेल तुमच्या सिनेमात? बापरे, हा थोडा कठीण प्रश्न आहे. कारण की मराठीमध्ये मला असं वाटतं की जे कलाकार आहेत ते सगळेच अव्वल आहेत, पण नाना पाटेकर सर झालेत, त्याच्यानंतर भरत जाधव सर झालेत. आणि मला असं वाटतं की ज्या अनुषंगाने आता लोकांनी त्यांना बघितलेलं आहे त्याच्या वेगळं मला त्यांना प्रेझेंट करायला खूप आवडेल. म्हणजे जसं आता भरत जाधव सरांना आपण एक कॉमेडी फिल्म्समध्ये किंवा त्यांचं जे नाटक आहे सही रे सही, तर मला असं वाटेल की त्यांच्याकडनं एक सिरियस रोल करून त्यांना प्रेझेंट करायला मला खूप आवडेल. आणि या फिल्मसाठी पण ॲज अ फर्स्ट कास्ट म्हणून माझ्या डोक्यात भरत जाधव सर होते, पण केवळ बजेटमुळे या सगळ्या गोष्टी शक्य नाही झाल्या. आणि नाना पाटेकर सर तर म्हणजे एक इन्स्टिट्यूटच आहेत, तर अशा व्यक्तींसोबत काम करायला पण मला खूप आवडेल. आता जरी ते शक्य झालं नसेल तरी भविष्यात नक्कीच ते शक्य होईल अशा सदिच्छा आमच्या आहेत. आणि म्हणूनच याला जोडून पुढचा प्रश्न आहे की आता तर हा प्रायोगिक सिनेमा आहे जो OTT वरती प्रदर्शित झाला आहे, जो सगळेजण पाहू शकतात, पण आनंद देवदेशमुख यांचा कमर्शियल सिनेमा कधी येणार आहे? कारण की अर्थात इतका दमदार प्रायोगिक सिनेमा असेल तर कमर्शियल सिनेमाही तितकाच दमदार असायला हवा आणि त्याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे. तर तो सिनेमा कधी येतोय किंवा तसं काही डोक्यात आहे का की मला कमर्शियल करायचं आहे? येस, म्हणजे आता हा जो आपण म्हणतो की पहिला फिल्म जे एक डिरेक्टर विचारात घेतो की तो एक फेस्टिवल फिल्म असेल ज्याच्यामधनं तुम्हाला एक रिकग्निशन मिळेल, एक स्टँड मिळेल, ॲप्रिसिएशन्स मिळतील, तर त्या अनुषंगाने मी ही स्टोरी केली. जो पुढचा प्रोजेक्ट आहे तो कम्प्लीट धमाल रिव्हर्स आहे, मॅड कॉमेडी आहे एकदम, आणि त्याची पण कम्प्लीट बाउंड स्क्रिप्ट रेडी आहे, प्लस त्याचे 3 गाणे स्टुडिओ रेकॉर्डेड आहेत. तर तो फिल्म आता सध्या माझा नेक्स्ट प्रोजेक्ट असेल आणि त्याच्यात धमाल म्हणजे धमाल कॉमेडी. आतापर्यंत अशी स्क्रिप्ट नसेल आली मराठीत. असा क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे लवकरच, म्हणजे प्रारब्ध हा थोडा इमोशनल सिनेमा असला तरी लवकरच प्रेक्षकांना आनंद देवदेशमुख यांच्याकडनं विनोदी काहीतरी पाहायला मिळणार आहे. पण आनंदजी, तुम्ही ह्या सिनेमामध्ये लेखक आहात, दिग्दर्शक आहात आणि निर्मातेही तुम्ही ह्या सिनेमाचे झालात, पण अजून एक तुमचं अंग या सिनेमात दिसतंय ते म्हणजे तुम्ही गाणं सुद्धा गायलंय. तर त्या गाण्याचा किस्सा काय आहे आणि ते गाणं कुठलं आहे आणि त्याच्या 2 ओळी ऐकायला आवडतील? नक्की. झालं असं की या फिल्ममध्ये एक सिच्युएशन होती की हिचं कॅरेक्टर आहे मीरा नावाचं, ते रुसून बसलेली एक लहान मुलगी, आणि मला असं वाटतं घरोघरची ही कहाणी आहे. मग एक रुसलेली मुलीला आपल्याला एक वडील
कशा पद्धतीने तिला बनवतोय हसवण्यासाठी आणि तिचा राग घालवण्यासाठी काय काय प्रकारचे हेलपाटे घेतोय. तर ही ती गाण्याची सिच्युएशन होती. तर ती सिच्युएशन डिझाईन करत असताना जेव्हा माझे कंपोजर्स आणि लिरिसिस्टसोबत डिस्कशन चालू होते, तर जेव्हा गाण्याचे लिरिक्स बनून आले तेव्हा ज्या गाण्याचे लिरिसिस्ट आहेत अधिराज्य, तर त्यांनी सहज म्हटलं की हे बघा बनलंय कसं वाटतंय आणि ती चाल तर कंपोजर्स. तर मी सहज 4 लाईन अशा बोलून दाखवल्या. तर बोलून दाखवलं. कंपोजर आणि लिरिसिस्ट एकमेकांकडे बघत होते आणि अधिराज्य जे आहेत त्यांनी डायरेक्टली म्हटलं की हे गाणं तुम्ही ट्राय करायला पाहिजे. तर माझं असं आहे की मला फॅमिलीमधनं म्हणजे माझे बाबा जे होते ते खूप चांगले गायक होते. म्हणजे असं होतं की माझी आजी सांगायची की ते जेव्हा कॉम्पिटिशनला भाग घ्यायचे तर काही लोक नाव काढून घ्यायचे, कारण की अरे त्यांनी पार्टिसिपेट तसे आपला नंबर येणार नाही आहे. सो अशा टाईपचं त्यांची गायन होतं. तर मला असं वाटतं त्यांच्याकडनं जे काही 1-2% मला सिंगिंगचं आलेलं आहे ते तिकडनं आलं आहे. तर ह्या दोघांचा जो एक कल होता कंपोजर आणि लिरिसिस्ट, त्याच्यामुळे मग मी हे गाण्याचा एक प्रयत्न केला. तर ते एक फनी सॉन्ग आहे आणि त्याच्यातल्या ज्या माझ्या फेवरेट लाईन्स आहेत त्या मी गाऊन दाखवतो. रुसलेल्या लेकीचे म्हणणे तरी काय, बाबांशी ना बोलायचे कारण तरी काय, सांग ना ग माझे बाळ झाले तरी काय, बाबांशी ना बोलायचे कारण तरी काय, सारी सारी मीरा बोल ग जरा, सोड बाई राग सारा, पायी बांधून वारा आणतो मी तारा, हस ना ग बाई जरा, कोंबडा हो के उठा बशा काढू, सांग मी काय काय करू. पूर्ण गाणं ऐकायचं असेल यूट्यूब चॅनल बघा झी म्युझिक मराठीवर. क्या बात आहे, क्या बात आहे. आनंदजी खूप सुंदर गायलात आणि अर्थात बाबांचा जो गळा आहे तो तुमच्याकडे आहे. खूप सुंदर गाणं गायलात. आता मुलाखतीच्या शेवटी येताना मला तुम्हाला विचारायचं की एकतर प्रारब्ध सिनेमाविषयी प्रेक्षकांना आवाहन करा, कारण की हा सिनेमा कुठे पाहायला मिळणार आहे, कसा पाहायला मिळणार आहे आणि लोकांना या सिनेमात काय वेगळं पाहायला मिळणार आहे याचं आव्हान तुमच्याकडनं व्हायला हवं. निश्चितच. तर मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ही विनंती करू इच्छितो की तुम्हाला जर का एक आगळावेगळा फिल्म बघायचं असेल आणि ज्या फिल्ममधनं तुम्हाला एक एंटरटेनमेंट तर मिळेलच, पण सोबतच एक सोशल कॉज असोसिएटेड मेसेज पण आहे. आणि ह्या नात्याचं असं आहे की मला वाटते की वडील आणि मुलीचं नातं आणि त्या नात्याची एक वेगळीच खासियत आहे किंवा ब्युटिफुलनेस आहे. तर मला असं वाटतं की हा फिल्म तुम्ही एकदा नक्की बघायला पाहिजे अशी माझी विनंती आहे. ऑल्दो या इंडस्ट्रीमध्ये नवीन मी आहे, माझ्या मागे कोणी गॉडफादर नाही. इथपर्यंत येण्याचा प्रवास खूप खडतर होता, खूप स्ट्रगल मी केलं आहे. तर ही फिल्म तुम्ही एक त्या अनुषंगाने बघा की तुम्हाला ॲट द एंड ऑफ डे एक काहीतरी आपली फिल्म वाटेल. कारण की ह्या फिल्ममधनं जे काही सीन्स किंवा जे काही गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, तर ही फिल्म तुम्हाला आपलंसं फिल्म असं वाटेल. आणि ही फिल्म जर तुम्हाला बघायची असेल तर आता OTT प्लॅटफॉर्म्सवर पण रिलीज आहे, जसं की एअरटेल, हंगामा आणि त्यासोबतच जो बाकीचा युजर बेस बघता आम्ही ही फिल्म यूट्यूबलासुद्धा रिलीज केली आहे. तर तुम्ही ही फिल्म तिथे पण जाऊन बघू शकता. पण तुम्ही अवश्य ही फिल्म बघा, तुम्हाला खूप आवडेल. आणि तुमचा जो काही अभिप्राय असेल तो मला जाणून घ्यायला आवडेल. तर तुम्ही यूट्यूबच्या कमेंट बॉक्सवर टाकू शकता किंवा माझ्या इंस्टाग्रामवर अकाउंटवर पण येऊन मला सांगू शकता. मला तो फीडबॅक ऐकायला खूप आवडेल. धन्यवाद. अगदी. लोकमतकडूनही आम्ही देखील आवाहन करतो की प्रारब्ध हा सिनेमा OTTवरती उपलब्ध आहे, यूट्यूबवरती सुद्धा उपलब्ध आहे. तेव्हा प्रेक्षकांनी एक वेगळ्या धाटणीचा बाप लेकीच्या नात्याची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. तेव्हा प्रत्येकाने आता तो तुम्हाला थिएटरमध्ये जाण्याचंही काही कष्ट घ्यावे लागणार नाहीयेत, कारण की तो OTTवर आहे. घर बसले अगदी सहज तुम्ही पाहू शकता. तेव्हा पुन्हा आम्ही एकदा आवाहन करतो की प्रारब्ध हा सिनेमा प्रत्येकानं OTTवर जाऊन यूट्यूबवर जाऊन आवर्जून पहा आणि आनंद देव देशमुख यांना तुमच्या प्रतिक्रिया कळवा की कसा झालाय सिनेमा. आणि परत निरोप घेताना सगळ्यांचे पूर्ण लोकमत फिल्मी व्ह्यूअर्सचे परत एकदा खूप खूप धन्यवाद. आणि पूर्ण लोकमत फिल्मी चॅनलचे मी सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी मला आज इथे बोलवलं आणि हा मला अपॉर्च्युनिटी, एक संधी दिली की माझ्या फिल्मबद्दल मी बोलू शकेल, माझं एक्सप्रेस करू शकेल. तर सगळ्यांचे पुन्हा आभार. थँक्यू सो मच.